सिने अभिनेता सैफ अली खानच्या घरी चोरी झाली आणि पोलीस कामाला लागलेले आहेत। पोलिसांना सध्या आरोपी जरी भेटला नसला तरी क्लू मिळालेला आहे। प्रथम दर्शनी मिळालेल्या माहितीनुसार जो ज्याने हमला केलेला आहे तो पायऱ्या चढून वर गेलेला आहे। तब्बल 12 माळे हा पायऱ्या चढून गेलेला आहे आणि आज सकाळी सैफ अली खान याच्यावर एकूण 6 वार करण्यात आले। सैफच्या मानेवर खोल जखम झाली आहे तर पाठीत धारधार पाते रुतून बसलं होतं। मुंबई पोलिसांच्या 7 टीम कामाला लागल्यात। बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर बुधवारी रात्री एका चोराने हा हमला केला होता आणि हा जीव घेऊन हमला होता आणि 6 वार केल्यानंतर हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि त्याला जे आहे की मुंबईच्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। तातडीने या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला। हल्लेखोराला पकडण्यासाठी एकंदरीत पोलिसांच्या 7 टीम कामाला लागल्यात। काही वेळापूर्वीच एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकारी दया नायक यांनी सैफच्या वांद्रे येथील घराच्या बाहेरची पाहणी केली। यावेळी पोलिसांच्या हातामध्ये एक महत्त्वपूर्ण क्लू लागल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांच्या एका पथकाने इमारतीच्या मागच्या बाजूस पाहणी केली। त्यावेळी इमारतीला मागच्या बाजूला एक संरक्षक भिंत आहे। ही भिंत 5 ते 6 फुटांची आहे। त्यावर लोखंडी जाळीचं कुंपण देखील घेण्यात आले। मात्र अलीकडेच ही जाळी एका ठिकाणी तुटलेली आहे। तिची डागडुजी करण्यात आली नव्हती आणि या जाळीतून कोणतीही व्यक्ती आतमध्ये उडी मारू शकते असा पोलिसांना संशय आहे। या इमारतीच्या मागच्या बाजूला केवळ एकच सुरक्षा रक्षक तैनात असतो। उर्वरित सुरक्षा रक्षक हे इमारतीच्या पुढच्या बाजूला असतात। त्यामुळे चोर या सुरक्षा रक्षकाचा डोळा चुकून इमारतीमध्ये शिरला असावा आणि त्यानंतर तो पायऱ्या चढून 12व्या मजल्यावर सैफ खानच्या घरात पोहोचला असावा असा अंदाज आहे। सैफवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीच्या घराला संपूर्ण माहिती असल्याचं देखील सांगण्यात येते। पोलिसांनी सैफ अली खानच्या इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आतापर्यंत सीसीटीव्ही फुटेजमध्ये इमारतीचे गेट, लॉबी किंवा सैफ अली खान राहत असलेल्या मजल्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोणतीच व्यक्ती दिसून आलेली नाही। चोर लिफ्टने आला नसावा कारण लिफ्टमध्ये सीसीटीव्ही आहे। त्यामुळे चोर पायऱ्या चढून वर पोहोचला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे। सुरुवातीला चोर जो आहे मोलकरीच्या खोली शिरला। तिकडे दोघांची बाचाबीच सुरू होती। तिच्या हातावर चोराने पहिला वार केला। तोपर्यंत तिकडे सैफ अली खान पोहोचला आणि यांच्या वादामध्ये पडला। तेव्हा चोराने त्याच्या धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले। सैफ अली खानला रक्तबंबाळ अवस्थेत टाकून चोर तिथून पसार झाला। मात्र या सगळ्या घटनेतील अनेक गोष्टी संशयास्पद आहेत। सैफच्या घरात आलेला हा व्यक्ती माहितगार असावा, त्याला संपूर्ण घराची माहिती असावी, त्याने इकडे कदाचित याआधी काम देखील केलेलं असावं असा संशय पोलिसांना आहे आणि पोलिस सर्व पहिले तपासून पाहत आहेत। त्यामुळे येत्या काळामध्ये लवकरच 24 तासात किंवा 48 तासात पोलीस जे आहेत की या आरोपीपर्यंत पोहोचतील। सुदैवाने सैफ अली खान याच्या मोठी दुखापत झाली नाही, त्याच्या घरात चोरी देखील झालेली नाही, परंतु एवढी मोठी डेअरिंग करणाऱ्या चोरट्याला जे आहे की आता पोलिसांना लवकरात लवकर पकडणे हे मोठं आव्हान असणार आहे। काही सैफ अली खानजींच्या घरामध्ये घुसून काही लोकांनी रात्री हल्ला केल्याचं वृत्त कळलं। खरं तर मुंबईमध्ये अशी घटना घडणं हे खूप मोठी दुर्दैवक अशी गोष्ट आहे असं मला या ठिकाणी सांगायचं। सर्वप्रथम कायदा सुव्यवस्थेच्या मोठ्या प्रमाणामध्ये धिंडवडे निघाले याचं आणखीन एक उदाहरण आपण बघतोय की काल सैफ अली खान यांच्या रात्री घरामध्ये जो हल्ला झाला हे त्याचं एक महत्त्वाचं उदाहरण सांगता येईल। कारण वांद्र्यामध्ये जवळपास 3 हल्ले झालेले आहेत। मधल्या काळामध्ये बाबा सिद्दीकीजी यांच्या ऑफिसच्या बाहेर जे आहे त्यांच्यावरती हल्ला झाला, दुर्दैवाने त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। मधल्या काळामध्ये सलमान खान यांच्या घरावरती हल्ला झाला, बंदुकीच्या गोळ्या झाडण्यात आल्या आणि आता सैफ अलीजींच्या घरामध्ये घुसून त्या ठिकाणी जो आहे त्याच्यावरती हा काल रात्री भाड हल्ला झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या ठिकाणी पोलीस यंत्रणेचं सगळ्यात मोठा वावर आहे, लोकांचा वावर आहे, अशा ठिकाणी ह्या घटना व्हायला लागलेल्या आहेत। एक गोष्ट समजून घ्यायला हवी की मुंबईचं पोलीस जे आहे त्याला स्कॉटलंडच्या नंतर मानलं जायचं, परंतु दुर्दैवाने आज मानसिक खच्चीकरण जे पोलिसांचं झालेलं आहे आणि ज्या तऱ्हेने पोलिसांच्याबद्दल टिप्पण्या केल्या जातात, त्यांच्या बायकोबद्दल किंवा त्यांच्या पत्नीबद्दल टिप्पणी केली जाते किंवा त्यांना आम्ही बदली करून कुठे फेकू अशा तऱ्हेच्या धमकावण्या केल्या जातात, त्याच्यामुळे त्यांचं मानसिक खच्चीकरण होत आहे। आज गृहविभागावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। गृहमंत्र्यांना आता उत्तर द्यावं लागेल। ज्या तऱ्हेने परभणी असेल, बीड असेल, मुंबईमधलीमध्ये जेजेच्या रुग्णालयाच्या बाहेर झालेली बंदुकीचा हल्ला असेल, पुण्यातला कोयत्याचा हल्ला असेल किंवा आता ह्या 3-4 घटना ज्या मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करतात त्याच्यावरती आता बोलावं लागेल। खरं तर सांगायचं झालं तर या व्यक्तींकडे पोलीस प्रोटेक्शन आहे आणि त्या व्यतिरिक्त स्वतःची अशी वेगळी सुरक्षा व्यवस्था पण आहे। असं असतानासुद्धा दुर्दैवाने अशा हल्ला होतो आणि अशा तऱ्हेने ज्या घटना मुंबईमध्ये होतात त्या मुंबईमधल्या कायदा सुव्यवस्थेचे जे आहे त्याच्यावरती खूप या ठिकाणी जे विश्वास होता तो आता आमचा तुटलेला आहे आणि याच्या माध्यमातून प्रश्नसुद्धा निर्माण झाला की सर्वसामान्य माणसांच्या जीवनावरती आता पुढच्या काळामध्ये काय त्याचे परिणाम होणार आहेत। कारण सर्वसामान्य जर सुरक्षा असलेल्या व्यक्ती सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य माणसाबद्दल काय बोलायचं। इनके साथ जो इंसिडेंस हुआ है उसमें 10
उसमें 10 अलग इन्वेस्टिगेशन टीम्स काम कर रही हैं। ये इसमें एक एक्यूज एक्टर के घर पे गया था, ऐसा इन्वेस्टिगेशन में पता चला है। एक्यूज फायर एस्केप का यूज़ करके इनके घर पे गया था, ये भी पता चला है। अभी तक के इन्वेस्टिगेशन में ये एक चोरी का अटेम्प्ट था, ऐसा हमारे इन्वेस्टिगेशन में निष्पन्न हुआ है। एक्यूज को जल्दी अरेस्ट करने की कोशिश हमारी चल रही है और एक बार एक्यूज अरेस्ट हो जाता है तो उसके बाद आगे के डिटेल्स ये हम आपसे डिस्क्लोज कर पाएंगे। एक एक्यूज आइडेंटिफाई हो चुका है, उसने स्टेयरकेस का यूज़ किया था, ये पता चला है। उस एक्यूज को अरेस्ट करने के लिए टीम्स फील्ड पर है। 10 डिटेक्शन टीम्स हैं जो अलग अलग डायरेक्शंस में काम कर रही है। एक एक्यूज है, वो एक्यूज की मूवमेंट उस अपार्टमेंट में कल रात में ये इंसिडेंट्स के समय पे देखी गई है और उस दिशा में इन्वेस्टिगेशन चल रहा है। स्टेयरकेस